जय आदिवासी. संदीप भाऊ, आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम नाटे यांची मुलाखत आहे. खरं तर निमगिरी सोसायटीची निवडणूक 18 तारखेला रविवारी मतदान झाला आणि त्याच दिवशी निकाल लागला. देवराम लांडेच्या पॅनलचे सर्वच उमेदवार निवडून आले. कावाशेठ गागरे आणि याच्या माध्यमातून जे काही थोडेफार मतदार म्हणजे उमेदवार उभे केले होते ते अतिशय दुबळे आणि गरीब आणि प्रामाणिक उमेदवार होते. शेवटी ते पडले तर त्याला कारण असं झालं की त्या जे काही उमेदवार देवराम लांडेने उभे केले होते ते एकतर सक्षम होते आर्थिकदृष्ट्या आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर यांनी साखर असेल, कपबशीचा बॉक्स असेल, 500 रुपये 1000 रुपये असतील, अशा पद्धतीनं ती निवडणूक पैशाच्या जोरावरती तो जिंकलेला आहे. त्यामुळे फार तो लोकांनी त्याच्यावर प्रेम केलंय आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून ती निवडणूक तो जिंकलेला आहे असं काही त्याच्यामध्ये नाहीये. आणि म्हणून त्या माध्यमातून त्यांनी निमगिरीची सोसायटीची निवडणूक जिंकल्यानंतर जी काही मुलाखत दिली त्या मुलाखतीच्या माध्यमातून आमचे काही नावं घेतली गेली. त्याला या निमित्तानं सांगायचंय की बाबा पैशाच्या जोरावरती निवडणुका जिंकता येतात, परंतु माणसं काही सगळी तशी नसतात. त्यात काही प्रामाणिक माणसं आहेत की जी काळू गागऱ्यांबरोबर होती आणि त्यांनी प्रामाणिकपणे ते राहून त्यांनी मतदान केलेलं आहे. असं काही माणसं प्रामाणिक आहेतही. आणि निमगिरी सोसायटी पुरतं मर्यादित विषय असताना यांनी संपूर्ण आमचा इतिहास सांगितला. आता संदीप भाऊ, त्याच दिवसाचा विषय सांगतो तुला की ज्या दिवशी आग्या मोहळा आमच्या तिथे चावला, तर आता याला जे काही याच्या माणसाने ज्या काही पदवी दिल्या, आता आग्या मोहाळ, वादळ, वेगवेगळे पदवी, आता त्या पदव्या त्याला कुठून मिळाल्या तर हे मला नाही सांगता येतं, कारण की एखादी पदवी मिळत असताना तिचा पदवीदान समारंभ व्हावा लागतो. आता याला दिलेल्या पदवी हे मनानेच केलं का अजून कोणी दिलं तर त्याचं काय आपल्याला घेणं देणं नाही. म्हणजे तो आग्यामोळ आल्यानंतर ते आग्यामोळ उठणार आणि ते येणार. खरं तर त्या लग्नाच्या दिवशी परिस्थिती अशी झाली का हा सकाळीपासून कोपरेश्वरला गेला होता. कोपरेश्वर केल्यानंतर माझ्या तिथे खडकुंबे गावामध्ये आला. खडकुंबे गावामध्ये आल्यानंतर आमच्याच जळवणी ग्रामपंचायत ठराव केलेले, माझाच मुलगा तिथे सरपंच असल्यामुळे आम्ही ठराव केले की ज्या जमिनी डोंगर उताराच्या राहिले तर आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना ते सपाट करता येत नाही किंवा त्याचे लेवलिंग करता येत नाही, त्या माध्यमातून त्या ठिकाणी हे केलं, ठराव दिले. जे गट आहे ते कलेक्टरकडे आम्ही मंजूर करून आणले आणि त्या पद्धतीने रॉयल्टी भरून त्या माती उपसा सुरू झाला. आता काय झालं, काही ठिकाणी असं आहे की वरची माती काही गटामध्ये संपल्यानंतर जे काही माती आपले कुंभार मंडळी असतील किंवा माती नेणार जे कोणी असतील त्यांनी धरणाच्या क्षेत्रामध्ये जे काही बुडीत क्षेत्रामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या बुडीत क्षेत्रातील माती उतरायला सुरुवात केली. तेवढं निमित्त घेऊन यांनी त्या दिवशी तिथं पोलिसांना बोलवलं, फोन केले, त्या व्हिडिओ शूटिंग केली आणि त्या माध्यमातून ते जे काही मातीवाले होते ते थोडेसे घाबरले आणि त्यांनी काही त्याची वर्गणी काढून 1.5-2 लाख रुपये याला नेऊन दिले. आणि त्या 1.5-2 लाख रुपये मिळाल्यानंतर यांनी त्या 1.5-2 लाखामध्येच हा सगळा सौदा केला इकडे निमगिरी सोसायटीचा. त्याच्यावरती हा निवडणूक लागला. हे माझं ठामपणे दावा आहे, ते सिद्ध मी करून देईल की त्या मातीवाल्यांनी याला पैसे दिले. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट त्याने अशी सांगितली की मग काळू कधी पेलेला होता आणि हे तुम्हाला माहिती, दारू पिणं हे काही गुन्हा नाही. आता आमचं 60 वर्ष पूर्ण झालंय, 61 चालू आहे, त्यामुळे आम्हाला ते माफ आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या पायाचं ऑपरेशन झालेले हे सगळ्यांना माहिती आहे. माझ्या पायामध्ये स्टील टाकलेलं आहे आणि त्याला पळता येईना म्हणला. आता वास्तविक पाहता ती जी जागा ज्या ठिकाणी लग्न मंडप होता ते असं खाली वावरामध्ये मंडप टाकला होता, तिथं जायला रस्ता नव्हता, वावरामधून वर चढून बांधारी आणि नंतर वर रस्त्यावर यावं लागत होतं. आता यांनी तर आशीर्वाद दिलाही नाही. माझा आशीर्वाद झाल्यानंतर ब्राह्मणांनी सुरुवात केली. हा त्या ठिकाणी आल्यानंतर ते जे काही सत्कार केला होता त्याच्यामुळे हा पूर्ण तोंड असं बांधलेलं होतं. त्यामुळं आणि जेव्हा ते आग्या मोळाचं माशा यायला लागला याने हा खाली उडाला आणि पटकन जाऊन त्याच्या गाडीमध्ये बसला. त्यामुळे याला हा लय पुण्यवान आहे म्हणून चावला नाही त्याला, असं नाही. तो पटकन गाडीमध्ये त्याच्या अवस्थेने गाडीच्या काचा बंद केल्यामुळं आणि मग त्याच्यामध्ये आमच्या काही 50-100 माणसांना ते चावा घेतला त्या आग्या मोळाने. त्याच्यामध्ये मी पण जखमी झालो. आमच्या इथले बरेच जण काही ऍडमिट करायला लागले, ते 2 पोरांना तर माणसाला या ठिकाणी न्यावं लागलं. आणि खरं सांगायचं म्हणजे त्या निमगिरी सोसायटीच्या विषयाच्या अनुषंगाने तो जो काही वक्तव्य करतो ते वक्तव्य असं की जिल्हा परिषदला सुद्धा मीच आहे. आता तसं बघितलं तर 92 साली याचा डिपॉझिट गेला होता. जनतेच्या मनात काय आल्यानंतर जनता काही करू शकते त्याने असं समजायचं काय कारण नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्यांचं त्याने नावं घेतली, कैलासवासी
सन्माननीय मधुकर पिचड साहेब, सन्माननीय वल्लभशेठ बेनके साहेब असतील, सन्माननीय अजून कुणाचं तरी एक जणांचं नाव घेतलंय त्यांनी, या सगळ्यांना याने फसवलेलं आहे. कारण महामंडळाच्या मी ज्यावेळेला उमेदवार होतो त्यावेळेला महामंडळाच्या निवडणुकीमध्ये 2 लाख रुपये पिचड साहेबांनी याच्याकडे दिले, याने कोणालाच दिले नाही. मी 2 मतावरून देवराव मुंडेच्या विरोधी त्यावेळेला पडलो. आणि हा दरवेळेला समाजाच्या नावाखाली लूटमार करायची, समाजाला फसवायचं. आजही समाजाच्या नावाखाली सर्दी सौदाबाजी. हा म्हणतो मी पश्चिम भागाचा आमदार झालाय तर हा पश्चिम भागाच्या विकासाची मिटिंग कलेक्टर बरोबर घेऊ शकतो का, कलेक्टर अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकतो का. या पश्चिम पट्ट्यामध्ये आजही प्यायला पाणी नाही, आजही रस्त्याची, आता संदीपनीच बातमी केली होती आज बऱ्यापैकी हा रस्ता गाडगेचा चालू आहे किंवा तो आता आपल्याला ते एरियात खड्डे पडले, हा का भराय सांगत नाही की बाबा मी जर आमदार आहे तर माझ्या शब्दावरती हे खड्डे भरून घ्या. जर आमदाराची ती ताकद असते ना की बाबा एखादा जर आमदार आणि आमदारकी लढल्यानंतर जो पडला उद्या सत्यशील म्हणून मी आमदार आहे असं होऊ शकतं का. मी रघुनाथ उतरे 92 साली उभे होते, मी 2009 ला उभा होतो, त्यानंतर 2014ला मारुती शेठ वायल आमदार होते. आमदार एक मताने किंवा हरला तो हरलाच ना, त्यामुळे हा काय आमदार होऊ शकत नाही. एक भाग. दुसरा भाग असा आहे की त्यांनी सांगितलं अशा विषयाला कळ देऊन की त्यांनी किती सांगा किंवा अरे त्याला देवराम लांडेला तुमच्या माध्यमातून मला सांगायचे की तुला फक्त विषय येतात, काळूसर केंद्राला दाढी आहे ना, म्हणजे तुला फक्त विषय येतात, काळूसर केंद्राला दाढी आहे असं समजायचं काही कारण नाही. की जे काही तू जिल्हा परिषदेचे वल्गना करतो ना, तर हा पट्टी आजही दम ठोकून तुझ्या समोर उभा राहू शकतो. प्रत्येक निवडणुकीला तुझ्या विरुद्ध काळूसर केंद्र लढणार. आज जरी मी पायानं निकामी झालो असतो तर माझी पोरं आहेत ना, माझे पोरं आहेत, सरपंच झालेले, माझा पोरगा सरपंच आहे, दत्ता सारखा माझा पोरगा आज लोकनियुक्त सुकाळीला सरपंच, कोणी उभा करू, पण तुला पाडल्याशिवाय राहणार नाही. हेच एवढंच या निमित्तानं मला सांगायचे. याच्यात बऱ्याच गोष्टी या निमित्तानं तुला सांगता येतील. तुझ्या भानगडी, तू काय काय समाजाच्या नाव किती व्यापार चालवलाय, किती पैसे खाले, हे सगळं आमच्याकडे रेकॉर्डिंग पण आहे. पण आम्ही योग्य वेळी कारण आज ही मुलाखत देत असताना संदीप भाऊ योगायोगाने भेटले आणि म्हणून मुलाखत मला द्यायचे म्हणून थोडक्यात देतो. तुझ्या लई भानगडी येतात आणि तुला पण नागडा करेपर्यंत आमच्याकडे पुरावे येतात, ते सांगण्याची गरज नाही. तर देवराम लांडे इथून पुढे बोलताना नीट बोल आणि नीटपणे हे कर की एका बाजूला दारू चावली, एका बाजूला आग्यामुळे चावला, आग्यामुळे चावला आणि दारू पिलो तरी दारूच्या बाबतीत तू काय बोलण्याचा विषय नाही. आता तू दारू गाडीत होता, तू तर दारूचा धंदेवाला होता, त्यामुळं आम्ही तुझ्यासारखी विक्री केली ना, आम्ही फक्त पियाचं काम करतो. आणि तू दारू धंद्यातूनच मोठा झाला, समाजाच्या नावावर अध्यक्ष झाला. अध्यक्ष झाल्यानंतर तू समाजाला वेगवेगळ्या पद्धतीनं फसवलं आणि आज समाजाच्या नावावर तुझा व्यापार जो चाललेला आहे, समा माझा समा आणि मी, तर हे धंदे बंद कर. कुणाच्या लग्नाला गेलो हे झालं. आता मुळातच तुझ्याकडे 2 नंबरचा असल्यामुळे तू एक मोठी गाडी असल्यामुळे तू पळतो. काळूसारखं 1-2 लग्न करतो, मोटरसायकलवर जातो, जवळचे तिथे जावं लागतं. आता तुझ्याकडे 2 नंबरचे पैसे असतात, मग गाड्या घोड्यातात. निवडणूक संपली, पैसे आले की तू दुसरी गाडी घेतो. असं करता करता बरेच गाड्या घेतल्या. तुझी प्रॉपर्टी आज सर्वसामान्य माणूस जगत असताना का आमच्यासारखा प्रपंच करत असताना जे काही शेतीतून उत्पन्न मिळतं, आपल्या इकडे काय बागायत शेती नाही त्याच्यावर जीवन जगत असतो. आम्ही कोणाचे 2 रुपये खात नाही किंवा कुणाला लोबडत नाही. आता तुझं एवढं कोट्याधीश सोन्यामागचं कारण हे जनता येतात असते ना. पुण्यात बंगले, जुन्नरला बंगले, 10 गाड्या, चाकरला जागा, मनसरला जागा, वेगवेगळे फ्लॅट, हे कशातून आले? तू काय असं कष्ट केले तुझं किंवा त्याच्यातून तुझा काय उद्योग आहे? आणि दुसरी गोष्ट या निमित्तानं मला सांगायची आहे की हे तुझं उद्योग तर सोडत, परंतु आज समाजासाठी आम्ही जो कुकडेश्वर आदिवासी हिरडा कारखाना निर्माण करण्याचं काम केलं ते करत असताना खरं तर गेली 25-30 वर्ष आमच्या आयुष्यामध्ये आम्ही ते ध्येय घेऊन पुढे चालू होतो. तो कारखाना आता पूर्णत्वाला जात असताना निवडणूक लागली. निवडणूक लागल्यानंतर सगळे उमेदवार याच्या बंगल्यात नेऊन ठेवले. शेवटी आम्ही म्हणलं की 10-9 लाख रुपये संस्थेचे त्या ठिकाणी खर्च होण्यापेक्षा आपण थांबलेलं बरं. आमचे जे होते म्हणून आता शिंगड्यापासून सगळे जे उमेदवार होते आम्ही थांबून घेतून कारखाना त्याच्या ताब्यात दिला. आणि जे काही 2 कोटी रक्कम मिळालेली आहे ती अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून खरं तर अजितदादांचं याच्यामध्ये फार मोठं श्रेय आहे. ते 2 कोटी रक्कम नाबार्डच्या खात्यावर जमा केलेली आहे. यांना अजून सर्टिफिकेट सुद्धा घेता आलं नाही. हा मार्गदर्शक त्यांचा देवराम लांडे हा त्या पॅनलचा किंवा कारखान्याच्या याचा मार्गदर्शक आहे. त्यांना अजून सर्टिफिकेट घेता नाही आलं आणि ते सर्टिफिकेट घेऊन ते आदिवासी विकास विभागाला फॉरवर्ड करून तो मूळचा प्रस्ताव तो पुन्हा पारित करून आणि नंतर ते पैसे मिळतील किंवा त्याच्यासाठी जावं लागेल, हेलपाटे मारावं लागते, हा फक्त वल्गना करतो आणि ते त्याचे संचालक यायला सांगतो. म्हणजे ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत की समाजाच्या हिताचं त्यांनी काही केलेलं नाही, फक्त तो स्वतःचा स्वार्थ साधलेला आहे.
आजही त्यांनी जे मुलं लावली किंवा त्याच्या घरातले त्याच्या जवळची नाते होते त्या प्रत्येकाच्या ऑर्डरमध्ये भाऊ माननीय मंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार यांना आदेश देण्यात येत आहे. म्हणून यांनी सर्वसामान्य कुटुंबातला एक वर्ग नोकरीला लावलाय का? नाही. मग हे फक्त त्याच्या घरापुरतं, त्याच्या प्रपंचापुरतं, त्याच्या मर्यादित त्याचा विकास आणि इकडे समाजाच्या नावावर, तर समाजाच्या नावावर चालवणं हा व्यापार कुठेतरी थांबला पाहिजे आणि समाजाचा एक चांगल्या दिशेने समाज गेला पाहिजे, चांगल्या विचाराने गेला पाहिजे. ही आमची आजही भावना आहे, उद्याही तीच राहील. त्यामुळं समाजाच्या नावाखाली व्यापार करण्याचं बंद करा आणि एवढंच या निमित्तानं तुमच्या माध्यमातून सांगतो. आणि देवराम लांडेला पुन्हा सूचना करतो की तू जिल्हा परिषदचा कोणत्याही पक्षाचा जरी उमेदवार झाला तरी काढून शुल्क दे पठ्या, तुला पाडल्याशिवाय यावेळेला राहणार नाही. एवढीच या निमित्ताने सूचना देऊन थांबतो. जय हिंद, जय आदिवासी.